आह, काय बोलू, दम खूप लागला. जस्ट एक छोटंसं सॉन्ग. जसं सरांनी त्यांच्या वाईफसाठी किंवा ॲनिव्हर्सरी होती, तर माझं खूप फेवरेट सॉन्ग आहे. युजली मी माझ्या बायकोसाठी नेहमीच आजपर्यंत कधीच गाणं गायलेलं नाही आहे. फर्स्ट टाइम आहे माझी. माहिती नाही आवाज कसा आहे, तिला आवडेल नाही आवडेल. फक्त 2 मिनिटं तुमची घेतोय. माझी वाईफ हेमा बनसोडे, 2021 पासून शी सफरिंग फ्रॉम स्किझोफेनिया. 1 वर्ष तिला होश नव्हता. कारण की सगळ्यांना माहिती, आपण ज्या गोळ्या असतात स्किझोफेनियाच्या, त्या बट ऑबियस मेंदूला सुन्न करणाऱ्या असतात, आपल्या मेंदूला काही काम करू देत नाही. समहाव ती 2022 म्हणण्यापेक्षा 22.5ला ती एकदम ठीक झाली. 23 ते 24.5 तिला पुन्हा थोडासा त्रास होत होता. आम्हाला 2 लहान मुलं आहेत, एक 10 वर्षाचं आहे, एक 8 वर्ष आहे. दोघे तिकडे खेळत आहेत. लहानपणीच ती मुलं माझी थोडीशी मोठी झालीत. स्वतःचं काम सगळं स्वतः करतात. त्यांच्या आईची अवस्था बघितली, तिला मध्ये मध्ये फिट्स येत होते, जे काय त्याला एपिसोड बनतात. जर कोणाला माहिती असेल तर तो आजार, तर ते माहिती असेल. गेल्या एप्रिल पासून ते ह्या 25 डिसेंबर पर्यंत तिला पुन्हा तो त्रास होत होता, खूप त्रास होत होता. तिला दररोज वाटायचं की मी माझा आज जीव द्यावा. रडायची, उठायची, मला मिठीत घ्या म्हणायची, मला मरू नका देऊ, मला नाही मरायचं. तिला मी फक्त एक म्हटलं, बाळा तुझ्या नवऱ्याने आयुष्यात कधी हार मानली नाही, तू पण हार मानायची नाहीस. आज ती इथे बसले, आणि शब्द नाही आहेत. आई म्हणजे काय असतं ना, मी माझ्या आईकडून तर शिकलोच होतो, पण मी नशिबान आहे की मला 2 आईंकडून शिकायला मिळालं. एक माझी आई आणि दुसरी माझ्या मुलांना जन्म दिलेली ती आई. खूप त्रास होत होता, अकांत ओकांत करत होती, पण दोन्ही मुलांना तिने किंचितही त्रास होऊ दिला नाही. त्या अवस्थेत तिने स्वतःला कसं सावरलंय हे देव पण सांगू शकत नाही. कारण ही गोष्ट जो सफर करतो ना, जो त्यातून जातो ना, हे त्यालाच माहिती असतं. तिला एकच सांगेन मी आयुष्यात, मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो, बाप म्हणजे काय मला माहिती नाही, तो दिवस मी माझ्या मुलांच्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाही. माझ्या आईने पण खूप काबाड कष्ट काढले. जे काय करायचं, जे प्रत्येकाच्या घरात तेच असतं. पण तिला मी सांगितलं, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, मी माझ्या मरणोत्तर प्रश्नांची उत्तर तुझ्यासाठी शोधून ठेवलेली आहेत. मी असेन तरी तुला चिंता नाहीये, मी नसेन तरी तुला चिंता नाहीये. हॅट्स ऑफ टू हर. तिला आयुष्यात जे चॅलेंज आलेलं, कारण तुम्ही फक्त एक क्षण विचार करा, कोणीतरी मला सांगते की मी गाडीच्या खाली जावं, कोणीतरी मला सांगते मी माझ्या मुलाचा गळा दाबावा, कोणीतरी सांगते मी माझ्या नवऱ्याचा गळा दाबावा, तरी त्या परिस्थितीत ती ठाम उभी राहिली, स्वतःला लढा दिला, झुंज दिली, आणि आज ती इथे तुमच्या समोर बसले. तिच्यासाठी मी काय बोलू, काय मला नाही कळत आहे. फक्त आज मला वाटलं तिच्यासोबत बोलावं. तुम्हाला असं वाटत असेल मी ड्रिंक वगैरे केले. मी माझ्या आयुष्यात कधीच दारूला हात वगैरे लावला नाही. माझ्या 2 आवड आहेत, एक फिटनेस आणि दुसरा डान्स, आणि ते तिला माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी 12वी पास आहे. तिने कंपनी सेक्रेटरी केलंय, CS केलंय. मी तिला विचारलं, बाई तू माझ्यात काय बघितलंस? हसत म्हणाली, काय नाही हो, तुम्ही खूप छान बोलता. अरे बोललो, बाबा भाषेवरती प्रावीण्य मिळवणं बोललो ना,
अवघड नाहीये. प्रवक्ते खूप छानच बोलतात. आयुष्याचं काय म्हटलं मी 12वी आहे. तुझ्या आयुष्याचं काय, तुझ्या आई वडील तयार होतील. बाय द वे आमचा अरेंज आहे, लव्ह मॅरेज नाही आहे. ती हा का म्हणाली होती मला, तिने तेवढंच उत्तर दिलंय. मी एकच सांगेन तिला पुन्हा, आयुष्यात कधी हार मानू नको. तुझा नवरा जिवंतपणे पण आणि तो नसताना पण तुझ्या सोबत असणार आहे, आणि तुझ्या मुलांच्या. सॉरी, एक छोटस गाणं माझं खूप फेवरेट आहे, मला तिच्यासाठी फक्त बोलायचं. 2 मिनिटं पण नाही लागणार. माहिती नाही आता ते जमेल की नाही. हम तुम कितने पास है, कितने दूर है चांद सितारे, सच पूछूं तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं. तेरा हंसना, तेरी उलझन, तेरी तेरी मुस्कान, और तुम. धन्यवाद आणि एक्स्ट्रीमली सॉरी मला झेलल्याबद्दल. आय एम अ नॉन रेग्युलर परफॉर्मर, त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी आणि थँक्स सर. ये देखो ये देखो. त्याच्यासाठी जगा. ओके. कारण एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जी परिस्थिती आहे ना, ती कधीही आहे तशी कधीच राहत नाही. ती कधीही जाते. कधी सुद्धा लक्षात ठेवा, परिस्थिती कधीच आहे तशी कधीच राहत नाही. श्रीमंत माणूस कधीच श्रीमंत राहत नाही. तो कधीतरी खाली येतो. खाली असलेला माणूस कधीच वर जात नाही. तो कधीतरी कधीतरी अप डाऊन चालू असतात. तुमच्या लाईफमध्ये थोडंसं डाऊन चालू आहे. लाईफमध्ये तुमच्यासारखा एवढा छान नवरा मिळाला, तुम्ही भविष्यात नक्की वर जाणार. सोडून देऊ नका, गिव्ह अप करू नका लाईफला. ओके. आणि तुम्ही जे गाणं गायलात ना, ते माझ्या पत्नीचं आवडतं गाणं होतं. मी ज्यावेळेला NSG ला होतो, तुम्हाला कोणाला माहीत नसेल, मी सध्या म्हणजे बॉम्ब स्क्वॉडचा इन्चार्ज आहे पालघरच्या. आणि मी आधी ब्लॅक कॅट कमांडोला होतो, दिल्ली मानेसर. त्यावेळेला माझी पत्नी मला फोन करून आणि सांगायची माझ्यासाठी हे गाणं म्हण. त्यावेळेला मी हे गाणं म्हणायचो तुझ्यासाठी. हम तुम कितने पास है, कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना, और तुम.